हॅलो हॅलो राजेश दादा शांत करा बरं थोडं शांत करा हॅलो हॅलो बस थोडंसं इको किंचित द्या सुरुवात त्याच्या कार्यक्रमासाठी मोरे प्रतिष्ठान आंबवली संस्थापक अध्यक्ष किशनदादा मोरे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आले नाचमंडळ आभारी आहे ऋणी आहे धन्यवाद। त्याचप्रमाणे कृष्णदादा दवंडे यांच्याकडून बाब्यासाठी 200 रुपये आलेले आहेत नाचमंडळ आभारी आहे। त्याचप्रमाणे श्रवणदादा रसाळ यांच्याकडून एंट्रीसाठी 501 रुपये आले नाचमंडळ आभारी आहे ऋणी आहे धन्यवाद। त्याचप्रमाणे विजयदादा किसबिले या लहान मुलांसाठी 200 रुपये आले आहेत नाचमंडळ आभारी आहे ऋणी आहे। त्याचप्रमाणे अनिकेतदादा रेवाळे 100 रुपये। त्याचप्रमाणे आमचे युवा शाहीर जयेश दादा बटावळे आणि अनुराग खांबे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आले। त्याचप्रमाणे कैलासाची विश्वास भाऊ मैपत थोरे यांच्या स्मृतीतून 101 रुपयाचं बक्षीस आले नाचमंडळ आभारी आहे ऋणी आहे धन्यवाद। इथं वेळेचं बंधन आहे त्यामुळे थोडक्यात कार्यक्रम सादर करणार आहे लक्ष असू द्या। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम या विश्वाचे आराध्य दैवत विघ्नहर्ता श्री गणरायाला वंदन करून नृत्य करण्याची देवता नटराजा नटेश्वरी त्यांना नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे माझ्या गावची ग्रामदेवता माझी पाठीराखी आई मानाईची आधी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। त्याचप्रमाणे आज या सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व मला गुरुसमान असणारे गुरुवर्य शाहीर मंडळी आणि सर्व रसिक प्रेक्षक मायबाप आपल्या चरणी या शाहिराचा मानाचा मुजरा करतोय। रसिक हो कोणतीही लोककला म्हटली की त्याला संगीताची साथ ही लागते आणि आज मला संगीतासाठी आहेत ढोलकीपट्टू माझे मित्र हेमंतदादा दुबळे। त्याचप्रमाणे कीबोर्ड मास्टर माझे ऑल टाइम फेवरेट माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला असणारे साहिलदादा कर्णेकर। त्याचप्रमाणे वेंजो मास्टर प्रशांतदादा पायकोळी आणि माझे पॅडवळे दादा त्यांनाही शाहीर मायाचा मुद्रा करतोय। त्याचप्रमाणे रसिका हा आजचा हा एवढा मोठा कार्यक्रम माझ्या या मंडळाने आयोजित केला आहे त्यासाठी अर्थसाह्य हे महत्वाचं असतं आणि आमच्या पाठीशी सदैव असणारे महाड मानगाव वळतूर तालुक्यातील नवे तर आता संबंध रायगड जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान सोमनाथ भाऊ ओझरले यांचंही या ठिकाणी आगमन झालेले आहे। त्याचप्रमाणे माझ्या गावचे उद्योजक सन्माननीय माझे बंधू मारुतीदादा जाधव हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतोय। त्याचप्रमाणे इथं मोठ्या प्रमाणात शाहिरी वर्ग उपस्थित आहे त्यामध्ये माझे सुरेवाले शाहीर योगेश भाऊ जाधव तेजस पवार मॅडम त्याचप्रमाणे चोपडी घोडेबुवा अनिल बुवा गराटे आमच्या रायगडहून आले शाहीर अनिल कोकरे त्याचप्रमाणे ऋतिकदादा पाटील या सर्व शाहीर वर्गाला मी शाहिरी मानाचा मुजरा करतो। रसिक हो आम्ही मंडळी कुलकवी शंभूराजी घराण्यातील ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य काशीरामभाऊ कुंभार यांचे शिष्य गोविंद नामदेव महादेव पांडुरंग यांचे शिष्य किशन दत्ता देवजी जनार्दन त्यांचे शिष्य रवींद्र प्रल्हाद आणि नटुश्रीधर यांच्या समेत शाहीर मी महेश शिंदे आणि माझा सहशाहीर प्रवीण कुरुंकर हे आम्ही आपल्या सेवेसाठी आज या मायानगरीमध्ये मुंबईमध्ये आलेलो आहोत। ही आमच्या हातून वेळीवाकडी सेवा होईल ती गोड मानून घ्या। आमच्या हातून काय चुकीचं झालं तर ते तुमच्या पोटात घ्याल एवढी आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या कार्यक्रमात जय हिंद जय महाराष्ट्र।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शरद शरणं भयवर्णम अहं ब्रह्मास्मि परस्परम शरद शरणं भयवर्णम अहं ब्रह्मास्मि परस्परम शुभमंगलम सद्गुरु शरणं काशीराम वंदे गुरुचरणं स्तवन साधन करतोय आत्ताच या ठिकाणी नागेंद्र राठोड साहेब हेही उपस्थित राहिलेले आहेत त्यांना मी या शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा करतोय स्तवन सादर करतोय रसिक हो लक्ष असू द्या विशेष करून माझं स्तवन हे नटराजाला किंवा शिवशंकराला अर्पित असतं परंतु यावर्षी पहिल्यांदाच रसिकांसाठी हे स्तवन आज मी लिहिलेलं आहे लक्ष असू द्या म्हणायचं काय तुझ्या सेवेसाठी आलो रणा तुझ्या सेवेसाठी आलो रणा हे मुजरा मानाचा रसिक जना हे मुजरा मानाचा रसिक जना 1 2 3 Start. क्या बात है तुझ्या सेवेसाठी आलो रणा तुझ्या सेवेसाठी आलो रणा मुजरा मारा रसिक जना मुजरा मारा रसिक जना करीतो मी तन मना कवितो मी तन मना तुझी करीतो सेवा रंगभूमी तो हेवा रंगभूमी तो हेवा रंगभूमी तो हेवा कृपेने तुझ्या रे मिळो यश देवा मनीना कोणाचा भेवा साथीला प्रल्हादा पाठीला गौरी महेश गातो या दिना गौरी महेश गातो या दिना मुजरा मारा रसिक जना मुजरा मारा रसिक जना मुजरा मारा रसिक जना
श्री गजना बोल श्री गणपती गजानन गावदेवी ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य काशीराम गोविंद नामदेव महादेव पांडुरंग किसन दत्ता देवजी जनार्दन रवी प्रल्हाद दत्त सिद्धांचा अखंड हरदास वलिता दादाजी शिंदे प्रतिष्ठान नाच मंडळाचा बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्तवन झालेलं आहे. वेळेचं खरंच बंधन आहे, त्याच्यामुळे पटापट घ्यायला लागते. बोलायचं भरपूर आहे. गण गाणार आहे, गणाकडे लक्ष असू द्या. म्हणायचं काय आहे तुझ्या चरणाचा दास, तुझ्या दर्शनाची बाप्पा वेडी ही आस. काव्य सुमनांची आज गेली आरास. आहे अजाण मी बालक, मनी फक्त तुझा गण म्हणायचं आहे. गण लक्ष असू द्या. चाल काय म्हणते गाण्याची? हा बरोबर आहे. कितना प्यारा तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं. म्हणून म्हणायचंय, हे देवा गणराया रे तुला वंदना. धावत यावे रंगणा, धावत येऊन सभा रंगणी आशीर्वाद तुम्ही द्यावा. धावत येऊन सभा रंगणी आशीर्वाद तुम्ही द्यावा. भक्ताला या दारावया लवकर तुम्ही यावा. 1 2 3 स्टार्ट. हा शाबास.
तुला वंदना आवत यावे रंगणा दावत येऊन सभा रंगणी आशीर्वाद तुम्ही द्यावा दावत येऊन सभा रंगणी आशीर्वाद तुम्ही द्यावा भक्ताला या दारावर या लवकर तुम्ही यावा वंदना रे तुला वंदना दावत यावे रंगणा देवा वंदना रे तुला वंदना दावत यावे रंगणा मनोभावे विनवितो देवा तुला गणराया देवा तुला गणराया देवा तुला गणराया अम्मावरी असू दे तुझ्या कृपेची छाया कृपेची छाया कृपेची छाया अम्मावरी असू दे तुझ्या कृपेची छाया कृपेची छाया कृपेची छाया शिवाला तारी रे तू भक्त जगाला तारी रे तू भक्त जगाला तारी रे तू भक्त जगाला ओ संकट येता माझ्यावरी करीतो तुझा मी धावा संकट येता माझ्यावरी करीतो तुझा मी धावा भक्ताला या दारावर या लवकर तुम्ही यावा देवा वंदना रे तुला वंदना दावत यावे रंगणा देवा वंदना रे तुला वंदना दावत यावे रंगणा तुझे शिव पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा शिव पार्वतीच्या बाळा मुस्कावली मैदोनी पारकदा तू झाला पारकदा तू झाला पारकदा तू झाला मुस्कावली मैदोनी पारकदा तू झाला पारकदा तू झाला पारकदा तू झाला रणी गाजे गुरु श्रीधर त्यांचं पूजे गुरु श्रीधर त्यांचं पूजे गुरु श्रीधर त्यांचं पूजे कवी महेश गातोय गण आज सभेच्या गावा कवी महेश गातोय गण आज सभेच्या गावा भक्ताला या दारावर या लवकर तुम्ही यावा देवा वंदना रे तुला वंदना दावत यावे रंगणा देवा वंदना रे तुला वंदना दावत यावे रंगणा हे देवा गणराया रे तुला वंदना रसिक हो आयोजक सारखे सांगतात की तुमच्या बालीचे टायमिंग संपत चाललेलं आहे हरकत नाही परंतु जे गण गवळण स्पर्ध हे व्हायलाच पाहिजे आता स्तवन झालं गण झालंय आता विषय आहे गवळणीचा बरोबर ना विषय आहे गवळणीचा बाईनी गवळण गायली बाई काहीतरी म्हणल्या घेऊ नका खोटाळ हा याचा खालचा उंटत नाही असं काहीतरी चाला कालच माझा झालाय पगार असं काहीतरी चाललं होतं काय म्हणतात बाई हा खेडेगावातून आलाय हा
खेडेगावातून आले. बाई तुमची सुरुवात खेडेगावातून झालेली आहे. तुमची सुरुवात खेडेगावातून झालेली आहे आणि मला शहरातली पण चालते आणि खेडेगावातली पण चालते. काय म्हणताय? मला शहरातली पण चालते आणि खेडेगावातली पण चालते. काय अर्थाचा अनर्थ करू नका. काय बारीला प्रतिस्पर्धी बाई. हा हा बरोबर ना. नंतर काय म्हणत्या बुवा तुझा खालचा उठल काय आणि तुझा खालचा उठल तर शास्त्र आधारे. मी पण शास्त्रातच म्हणणार आहे, मनाचं काय म्हणणार नाही. कारण का मी जेव्हा मनाचं म्हणतो तेव्हा बरं लई बेकार झुमतो. मी मनातलं म्हणतो जेव्हा. हा मी खेडेगावात ना आलोय, ठीक आहे, मी खेडेगावातलंच आहे, सांगितलं ना. काय म्हणते बाई गवळी चाल सायलेला. हा बरोबर. कालेच माझा झालाय पगार. बाई गवळींची काट आहे का? रात्रीच्या वेळी येतो या हारी असताना नवरा तुझा घरी. शास्त्रात म्हणतोय राधा गवळणीचा अनया हा नवरा तो घरी असताना सुद्धा श्रीकृष्ण तिथं जात होते. गवळण शास्त्रातच म्हणणार आहे, म्हणायचंय रात्रीच्या वेळी येतो हा हारी असताना अनया नवरा हा घरी. चिंक्यावरती ठेवलेले तुझे माट दोन्ही मी ओढणार हाय आणि माझा खालचा उठल्यावर तुझी फोडून टाकणार हाय. 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 काय म्हणायचंय? तुझी काय फोडणार आहे? हंडी. तुझ्या शिंक्यावरती असणारे माठ हा माझा जेव्हा खालचा उठल तेव्हा मी ते फोडीन. हे तुला या गवळणीतून तुझ्या कटिंग मधून सांगितलेलं आहे, बरोबर ना. हा नंतर आता माझ्या गवळणीचा विषय द्यायला लागेल. मी पण शास्त्रातच गवळण देणार. मी गवळण देताना शास्त्रातच देणार. म्हणायचंय गवळण सांगितलं गवळण म्हणायचे. गवळणीची चाळ काय म्हणते बघा. बरोबर आहे तेच. आई तुझं देऊळ बघ किती सुंदर रंगाने सजवलं म्हणून म्हणायचं बघा. डायरेक्ट घेतोय कशा असू द्या. अरे खेळ खेळताना हिला डावात मी पकडणार आहे. अरे खेळ खेळताना डावात हिला मी पकडणार आहे आणि डावात हरल्यावर ही मुळू मुळू रडणार आहे. म्हणून माहिती आहे गवळण म्हणायचं लक्षात द्या. हे म्हण दादा डायरेक्ट घ्या. ओके ना. खेळ खेळ झाली साऱ्या पोरांची दाटी आला रंगात डाव या यमुनेच्या काठी. गवळणी साऱ्या येताना दिसल्या बघा दुटी मधी. बाई शास्त्रातच म्हणणार आहे डाव हा यमुनेच्या काठी रंगलेला आहे. कसला तो त्या विषयातून सांगणार आहे. डाव सवंगड्याचा त्यात तुम्ही पण आला त्याच्यामध्ये म्हणून म्हणायचं आहे गवळणी साऱ्या येताना दिसल्या बघा त्या दुटी मधी. अरे धरून कानाने मोठीत लाडू घातला हो पटीमध्ये. धरून कानाने मोठीत लाडू घातला हो पटीमध्ये. धरून कानाने मोठीत लाडू घातला हो पटीमध्ये. धरून कानाने मोठीत लाडू घातला हो पटीमध्ये.
हरी केला आम्हाला गाव, हरी केला आम्हाला गाव. चला तयार हरी रंगला भारी, चला तयार हरी रंगला भारी. गोपगड्यांनी सुरुवात केली बघाया मातीमध्ये, तरुण कानाने मोठीत धानू घातला हो पटीमध्ये, तरुण कानाने मोठीत धानू घातला हो पटीमध्ये, तरुण कानाने मोठीत धानू घातला हो पटीमध्ये, तरुण कानाने मोठीत धानू घातला हो पटीमध्ये. आम्हाला जाऊ देना, आम्हाला जाऊ देना, अरे आम्हाला जाऊ देना. ब्रह्मनिष्ठ काजीराम ज्ञानी ज्ञानामृत दिले जाणे, श्रीधराची वाणी रवींद्र सोयधानी, श्रीधराची वाणी रवींद्र सोयधानी. मोठीत धानू घातला हो पटीमध्ये, तरुण कानाने मोठीत धानू घातला हो पटीमध्ये, तरुण कानाने मोठीत धानू घातला हो पटीमध्ये, तरुण कानाने मोठीत धानू घातला हो पटीमध्ये. माता पूर्वादेवी नाच मंडळ, हातकणवारी नृत्यकला प्रेमी वृद्ध हातनकर करून 201 रुपयाचं बक्षीस झाले आहे. नाच मंडळ आभारी आहे, ऋणी आहे, धन्यवाद. त्याप्रमाणे अविनाश बाईक 200 रुपये यांच्याकडून आलेले आहेत, नाच मंडळ आभारी आहे. नथुराम शिंदे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत, नाच मंडळ आभारी आहे. अनिकेत चिविलकर यांच्याकडून बाब्यासाठी 201, झांजवादकासाठी 100 आणि नाच मंडळासाठी 200, धन्यवाद. त्याचप्रमाणे रामदास संगीता पांडुरंग देवरुखकर वाखवली दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्याकडूनही 201 रुपयाचे बक्षीस आहे. त्याप्रमाणे सुदाम आवटीकर आमचे मित्र रायगडहून आलेले आहेत, यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस आहे, नाच मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे नथू पेंढारी चांबारखिंड यांच्याकडून 501 रुपये, गौरवदादा भुवड यांच्याकडून 200 रुपये आणि गणेश शिंदे RCC कन्स्ट्रक्शन 250 रुपये. त्याचप्रमाणे वस्ताद आमचे जनार्दन बटावले यांचे नातू नवनिर्वाचित शाहीर जयेश बुवा यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस, नाच मंडळ आभारी आहे, धन्यवाद. आपण या कार्यक्रमाला आलात. रसिक हो, शक्ती तुरा म्हटलं माझ्या बारीची वेळ झालेली आहे, परंतु कसं आहे थोडंसं 19-20 होणार, लक्ष असू द्या आयोजकांना. पण रसिक हो, गवळण झाल्यानंतर विषय येतो प्रश्नाकडे. माझा प्रश्न मी बाईंना दिलेला आहे. माझा प्रश्न असा आहे तुमच्या माहितीसाठी. विषय आमचा हा गेल्या 25 वर्षापासून चालू आहे. माझे गुरुवर्य जेव्हा गायकी करत होते तेव्हापासून हा माझा प्रश्न चालू आहे. ज्ञानसंपन्न भगवत भक्त असे थोर महापुरुष होते. त्या महापुरुषांची 8 वर्ष वयाची उपरकन्या होती. ती कन्या पंढरीनाथाची देऊ केली तेव्हा पंढरीनाथ किती वयात आले होते. आज सगळ्यात या प्रश्नाला कुठल्याही शक्तिवयाने गेली 25 वर्ष हा प्रश्न अबाधित आहे. कोणाही हे शक्य झाले नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. त्याचप्रमाणे बाईंनी मला प्रश्न विचारलेला आहे. पुराण काळात एका राजाने सर्पसूत्र सुरू केले आणि त्या यज्ञात 18 ब्राह्मण मारले गेले. तर ते 18 ब्राह्मण कोणी आणि कोणत्या साधनेने जिवंत केले. बाई, आज माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण आदरणीय प्रल्हाद महाराज शिरशिवकर या इथे उपस्थित असणाऱ्या रसिक प्रेक्षकांना ज्ञात असतील सगळ्यांना. या आमच्या अगोदर त्यांनी हा शक्तितुरा अजरामर केला. आमच्या या शंभूराच्या घराण्याचं नाव जे अजरामर केले ते माझे गुरुवर्य या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्या वाचनातून ओवीबद्ध ग्रंथातून आलेला विषय आहे. या विषयाला विषय अनेक आले परंतु हा जो विषय आहे हा ओवीबद्ध ग्रंथातला आहे. बाई, माझे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत.
जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर तुम्ही या बारीला आल्यानंतर या विषयाचा माझ्या खुलासा करायचा आहे. आम्ही पुराव्या सकट आलेलो आहोत. लक्षात असू द्या. तुमचं उत्तर आहे का? नीट उत्तर आहे का? वाजू नका, इन्स्ट्रुमेंट वाजू नका 2 मिनिटं. पुराण काळात परीक्षित राजाचा मुलगा जन्मेजय राजाने सर्पसत्र सुरू केले. त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मारले गेले. या महापातकातून मुक्त होण्यासाठी जन्मजयाने व्यासांचे स्मरण केले. व्यासांचे स्मरण केले असता व्यास प्रकट झाले. त्यांना जन्मजय म्हणाला, मी पूर्वजांची निंदा केली म्हणून माझ्या हातून ब्रह्महत्या घडल्या, तरी कृपा करून माझा उद्धार करावा. मी पूर्वजांच्या निंदेच्या व ब्रह्महत्यांच्या पातकापासून मुक्त होईल असा उपाय सांगा. यावर व्यास यांनी त्यांना भारत ऐकवायला सांगितले. भारत ऐकवायला सांगितले. बाई लक्षात असले नीट. व्यासांनी सांगितले एक पर्व संपले की एक ब्राह्मण जिवंत होईल. अशा प्रकारे महाभारताच्या 18 पर्वांचे वाचन झाल्यानंतर 18ही ब्राह्मण जिवंत होतील. लक्षात असू दे. तुमच्या प्रश्नाचं हे ग्रंथा आधारे दिलेले आहे. इकडचं तिकडचं जमवलेलं नाहीये. तुम्ही दुसऱ्या पाहिल्यानंतर या विषयाचा पहिल्यांदा खुलासा करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर धन्यवाद. आता आयोजकांनी सांगितले की तुमच्या बारीचे 10 मिनिटं राहिलेली आहेत. 10 मिनिटात बारी संपवणार आहे. परंतु माझं कसं आहे माहितीये का, मी जेव्हा शक्तितुरेच्या रिंगणात उतरतो तेव्हा समोरच्या शाहिरांनी मला दिलेले शब्द, मी शब्द प्रत्येक त्या शब्दाचं उत्तर दिल्याशिवाय बारी काढत नाही. माझं ही खासियत आहे. मग ओपनला असू द्या किंवा थिएटरला असू द्या, आज इथे वेळेचं बंधन आहे असू द्या. म्हणायचं काय माहितीये का, त्यांनी पद गायला काय म्हणले, शंकर काळा आहे. बरोबर आहे तुमचं. मी त्याला काही छेडणार नाही, कारण का मी काळाच आहे. माझं नाव महेश आहे, मी काळा आहे, हरकत नाही. म्हणायचंय बघा, तुमच्या पदाची कटिंग, तुम्ही पदाचे शब्द दिले त्या पदाची कटिंग आहे का, काय होती चाल काय होती, कसा गुलाब बोलतो या त्या गुलाब जाईला, म्हणतोय माझा शंकर हा भोळा जरी असला तो काळा. बाई काळा म्हणजे ना शंकर काळा. हा माझा शंकर हा भोळा जरी असला तो काळा, आता करू नको सुकाळा घेतलेस करून वरत्याला, आता करू नको टाळा घेतलेस करून वरत्याला, आता करू नको टाळा घेतलेस करून वरत्याला, आता बाई शास्त्रातच बोललोय. शास्त्र काय म्हणते बघा, तुम्ही म्हणताय शंकर काळा आहे, ठीक आहे. मग शंकर काळा असून तुम्ही त्यांना वर का करून घेतलं, असं माझ्या पद्धतीने तुमच्या कटिंग तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. शंकर काळा आहे तरी तुम्ही त्याला वर, तुमच्या वरचा दुसरा अर्थ लावाल आणि काहीतरी म्हणाल, तसं जमणार नाही. हा आता माझा पद तुम्हाला येऊन माझी बारी संपवणार आहे. एकच कड्याचं पद घेते विशेषाचा. चाल काय म्हणते बघा, साहिल दादा, मी हाय वेडी आडानी सकू तुमच्या नावाचा लावलाय कपाळी शोभर का. बघा काय म्हणतोय, लहान बघा ही वृद्धाली. बाईंचं नाव काय, वृद्धाली. मी काय म्हणतोय बघा, लहान बघा ही वृद्धाली, आराधना महादेवाची केली साऱ्याने लाईनीत येऊनी. महेशाचा विषय काय ना म्हणून सांगतोय, या
त्या महेशाच्या लिंगाचं दर्शन गेले तर आज सारेच घेऊन महेशाच्या लिंगाचं दर्शन गेले तर आज सारेच घेऊन रामदास संगीता पांडुरंग देवरुखकर वाकोली दापोली यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस झाले. पुनश्य नाथ मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विषय शास्त्रातून दिलेला आहे. तुम्ही शास्त्रातूनच बारी काढाल ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि माझ्या बारीला मी पूर्ण विराम देणार आहे. साहिलदा शेवटची मुजिक वाजवा आपली बारीची सांगता करतोय. बाई तुम्हाला आणि तुमच्या समोर असणाऱ्या संपूर्ण म्युझिशियन टीम साहिल दादा असेल मिलिंद दादा असेल चुकी झाली तुमचं नाव पहिलं गेलं पाहिजे त्यासाठी क्षमा मागतो. साहिल दादा मिलिंद दादा आपल्याही सर्वांना आपल्या ज्या नाचणाऱ्या भगिनी आहेत त्यांना सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करून मी माझ्या वारी सांगता करतोय. काहीतरी आलं 2 मिनिटं काहीतरी आलेलं आहे. हा प्रभाकर बुवा जाधव जय हनुमान नाथ मंडळ धुत्रोरी हनुमानवाडी यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस नाथ मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी माझ्या बारीची सांगता करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.